चित्राताई वाघ सध्या आमच्यासोबत आहे. ताई, आज जागतिक महिला दिवस आहे, तुम्ही दैसर काय सांगणार? नाही, आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे आणि आज त्या आनंदाला आणखीन सुंदर बनवण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या ज्येष्ठ नेत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदार मनीषाताई चौधरी यांनी आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलं. त्यांच्या मतदारसंघातच आम्ही आहोत. समाजातली भीषणता आजही काय आहे त्याची दाहकता दाखवण्याचं काम वेगळ्या वेगळ्या नाटिकेंमधून झालं. आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला गेला. एवढंच नाही, जे आमचे नेते आहेत आम्हाला तर त्यांनी साड्या दिल्या, पण नेत्यांच्या महिलांना, बायकांना सुद्धा त्या ठिकाणी साड्या द्यायचं काम हे आमच्या मनीषाताईंनी केलंय. मनीषाताई कोणाला विसरत नाही. अतिशय उत्तम काम करणाऱ्या अशा आमच्या या आमदारताई आहेत आणि आज मला मनापासून आनंद झालाय. सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे, पण पश्चिम बंगालमध्ये महामहिम राष्ट्रपतीचे अपमान झाल्याची बातमी समोर येत आहेत. कसं बघतात? नाही, अत्यंत दुःखद आहे आणि खेदपूर्ण आहे. संतापही होतोय आणि निषेध करावा तितका कमी आहे. कारण हा जो अपमान आहे तो काही फक्त राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांचा नाही. आता बघा, राष्ट्रपतींचे कार्यक्रम एका दिवसात तर ठरत नाही, महिन्यापूर्वी कधी ठरले असतील. आणि असं असताना संथालला त्या ठिकाणी ना मुख्यमंत्री होत्या, ना त्या ठिकाणी कुठला प्रोटोकॉल होता. ममता दिदीची ममता ज्या वेळेला दुसऱ्यांना आदर देण्याची वेळ येते त्यावेळेला आटलेलीच आपल्याला बघायला मिळते. संविधानावरती मोठमोठे भाषणं करणारे हे, पण संविधानाने काय लिहिलंय याच्याकडे मात्र त्यांचं लक्ष नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संविधान कशावरती आहे? आपल्या वेद आणि पुराण यांच्या मूल्यांवरतीच जे आहे त्या ठिकाणी आधुनिक भारतीय संविधानाची निर्मिती झालेली आहे. काय सांगतायत वेद शिकवतात मर्यादा, संस्कृती काय शिकवते संस्कार, आणि संविधान काय शिकवतं तर कायदा आणि आपले अधिकार. मला तुम्ही सांगा की अशा पद्धतीमध्ये ज्या वेळेला आपल्याला ही सगळी अनुभूती होत असते, आपल्याला जेव्हा हे कळत असतं, पण ममता दिदींकडे या गोष्टी नाहीच आहेत. जर असं असतं तर फक्त समाज काही कायद्यांवर चालत नाही, समाज हा संस्कृतीवर चालतो, आपल्या मूल्यांवरती चालतो, आणि ते त्यांच्याकडे नाही आहे, त्याचा अभाव आहे. त्यामुळे आज त्यांनी जी ही काही चूक केलेली आहे ती खरोखर मनाला वेदना देणारी आहे आणि अतिशय आम्हाला वाईट वाटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.